त्यातला तो दिवस असणार आहे ज्या दिवशी तुम्ही सर्व काही मिळवलेलं आहे. पण एक वेळ अशी येते की तुम्ही ती गोष्ट मिळवल्याच्या नंतर पण तुम्हाला ज्या वेळेस ती गोष्ट मिळवायची असते खरी तुम्ही त्यावेळेस ती गोष्ट मिळवू शकणार नाही. आणि त्याचा पश्चाताप तुम्हाला त्या दिवशी सुद्धा होतो ज्या दिवशी तुम्ही सर्व काही मिळवू शकता. तर नमस्कार मित्रांनो, मी संभाजी हनोते सेम क्रिएशन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण एक महत्वाच्या मुद्द्यावर विचार करूया, चर्चा करूया की जसं मी आता बोलताना बोललो की तुम्हाला एखादी गोष्ट एखाद्या वेळेला 100% मिळते, पण त्यासाठी तुम्हाला कुठेतरी सुरुवात करणं खूप गरजेची आहे. आजचा विषय आपला असा आहे की तुम्हाला काही ना काही कुठं ना कुठं सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप उशिरा का होईना काही गोष्टी मिळवता, पण कधी कधी माणसाला पश्चाताप होतो की जर मी हीच गोष्ट काही दिवसा अगोदर केली असती, काही वर्ष अगोदर केली असती, तर मी आज चांगल्या एका चांगल्या ठिकाणी असतो, चांगल्या अशा ठिकाणी असतो जिथं माझे जे स्वप्न होतं ते मला पूर्ण झालं असतं, है ना. आणि त्या स्वप्नाच्या आधारे मी आज गगन भरारी घेतली असती. तर ह्याच विषयावर एक छोटीशी चर्चा करूया. चर्चा अशी आहे की तुम्ही वैयक्तिक मला तुम्हाला सांगायचं झालं तर मी असं सांगेन तुम्हाला की मी मी माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये हे बघा सगळी साखळी जोडलेली आहे. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की तुम्हाला जे बी काय करायचं असेल तुम्हाला अगोदर तुमचे विचार चांगले पाहिजे. जेव्हा तुमचे विचार चांगले असतात किंवा ते विचार चांगले येण्यासाठी तुम्हाला चांगल्या लोकांमध्ये जाणं खूप गरजेचं आहे ना. आणि तुम्ही त्या लोकांमध्ये चांगलं जाणार समाजातून काय तरी तुम्ही शिकाल, 4 लोकांकडून काय शिकाल. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी गट्स असतात, काहीतरी कला असतात, गुण असतात. ते तुम्ही जर स्वीकारायला सुरुवात केली तर तुमच्यामध्ये कला गुण ते गट्स यायला लागतात आणि त्या गट्सच्या कलाच्या माध्यमातून गुणाच्या माध्यमातून तुम्ही विचार चांगले करू शकता. आणि चांगल्या विचारातून तुम्हाला चांगलं आयुष्य कसं जगायचं हे तुम्हाला नक्कीच समजतं, है ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही जिथं राहता त्या त्या क्षेत्राला, त्या एरियाला, त्या त्या जागेला तुम्ही तुमचं जग मानून बसता. होतं असं की तुम्ही जेवढं मानता स्वतःचं जग, त्या जगामुळे काय होतं तुमची विचारसरणी करायची क्षमताच तुमच्यामध्ये नसते. तुम्हाला तुमच्यासाठी ते सगळं जगच महत्वाचं असतं, बरोबर आहे. त्यामुळे होतं काय की तुम्ही आजूबाजूच्या लोकांना बघून काय करता की मी जी सध्या स्थिती माझी आहे ती सगळ्यात चांगली आहे, मला काही करायची गरज नाहीये, है ना. लोकांच्या तुलनेमध्ये तुम्ही काय करता, स्वतःला तसंच तुलनात्मक ठरवता. त्यामुळे तुमची प्रगती होत नाहीये, है ना. आणि तुम्हाला काय करायचं हे सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही. पण जेव्हा तुम्ही बाहेर पडता, है ना, घराच्या बाहेर पडता, गावाच्या बाहेर पडता, शहराच्या बाहेर पडता किंवा विचाराच्या बाहेर पडता, त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात येऊनच जाईल की तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की स्वतःचं कौशल्य कसं ओळखायचं. जर तुम्हाला स्वतःचं कौशल्य ओळखता आलं ना, त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल की मी एखादी गोष्ट खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. एखादी व्यक्ती, 2 व्यक्ती, 3 व्यक्ती, 10 व्यक्ती, त्या 10 व्यक्तींपेक्षा मी दुप्पट तिप्पट ते काम चांगल्या प्रकारे करू शकतो. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की हीच जर गोष्ट मी अगोदर केली असती तर आज मी चांगल्या ठिकाणी असतो, चांगल्या चांगल्या कुठेतरी काहीतरी मिळवलं असतं, है ना. मित्रांनो, माझी एक विनंती आहे की तुम्ही ठीक आहे, आज हो उद्या हो कधी उशीर का होईना पण तुम्ही सुरुवात करणं खूप गरजेची आहे. कारण तुमची आणि सुरुवात ही नेहमी मी सांगत आलेलो की छोट्या छोट्या गोष्टीतूनच सुरुवात होत असे. एकाच दिवशी यशाचा डोंगर उभा होत नाही. त्यासाठी तुम्हाला छोटे छोटे पाऊल घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं सुरुवात आज करा तुम्ही. तुम्हाला जर एखादी गोष्ट 10% असेल तर ती तुम्हाला 1% आज करायची आहे. तुम्हाला जर 10% होणार नसेल तर तुम्ही ती 1% करायची आहे. दररोज प्रयत्न करायचे. तुमच्या प्रयत्नांना सातत्य ठेवायचं. कारण तुम्ही जर 2-3 दिवस, काही दिवस एखादी गोष्ट करत असाल तर तुम्हाला ती आयुष्यभरासाठी टिकवायची असेल तर तुम्हाला त्यात सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. मी जसं सांगितलं होतं की तुम्हाला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी ती काही कालांतराने मिळू शकते, पण ती मिळवण्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं ती गोष्ट टिकवणं. त्यासाठी तुम्हाला मी सांगतो की तुम्ही प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. तुमची सुरुवात खूप गरजेची आहे. छोटी छोटी स्टेप घेऊन, छोट्या छोट्या पायऱ्या घेऊन तुम्ही सुरुवात करा आणि ह्याला सातत्य ठेवा. जोपर्यंत तुम्ही सातत्य ठेवणार नाही तोपर्यंत तुमच्या त्या मिळालेल्या यशाला, मिळालेल्या गोष्टीला अर्थ राहणार नाही. कारण ती कुठेतरी काही कालांतरानंतर ती गोष्ट तुमच्यापासून दूर जाण्याला सुरुवात होती. कारण तुम्हाला त्यात इंटरेस्ट राहणार नाही. मी जसं मागे सुद्धा सांगितलं होतं की तुमच्या ब्रेनमध्ये, तुमच्या डोक्यामध्ये त्या तुमच्या कार्याबद्दल, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाता त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असला पाहिजे, बरोबर आहे का नाही. आणि सुरुवात करणे यासाठी गरजेचं की जेव्हा म्हणजे अशी एक ठराविक वेळ असते त्या वेळेमध्ये तुम्ही स्वतःला एक समाजामध्ये एक आदर्श व्यक्ती म्हणून बघता की चला आज माझ्याकडे सगळं आहे, पैसा आहे, म्हणजे जसं समाजाची प्रतिष्ठा आहे. तर तुम्ही एक वेळ असा विचार करता माझ्याकडे सगळंच आहे, मला सगळं 4 लोक विचारतात, 4 लोक मला इज्जत देतात,
चार लोक माझी म्हणजे मला प्रशंसा करतात है ना, बरोबर आहे. हे जेव्हा तुमच्या लक्षात येते की तेव्हा तुम्हाला एका गोष्टीचा नक्की पश्चाताप होतो की हीच जर सुरुवात मी अगोदर 5 वर्ष अगोदर केली असती, 10 वर्ष अगोदर केली असती, तर आज मी आज आज ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी नसतो, त्याच्यापेक्षाही कुठेतरी चांगल्या ठिकाणी असतो, हे तुमच्या तेव्हा लक्षात येईल. तर त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही उशिरा का होईना पण सुरुवात करा. त्या सुरुवात करण्याच्या मागे सातत्य ठेवा. जोपर्यंत तुम्ही त्या त्या सुरुवातीला सातत्य ठेवणार नाही, सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. सातत्य एकदा तुम्हाला ठेवायला म्हणजे तुमची सवय झाली, सवय करणं खूप गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीला सवय असणं खूप गरजेचं आहे. सवयीसाठी स्वतःला इंटरेस्ट त्या गोष्टीमध्ये असला पाहिजे, आहे ना. तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या पायऱ्या घ्या, छोट्या छोट्या स्टेप घ्या, ज्याच्या माध्यमातून तुम्ही सातत्य ठेवाल आणि तुम्हाला त्या गोष्टी सवय होऊन जाणार. आणि एक वेळ अशी येईल की त्या सवयीमुळे तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात मिळवायचे ते तुम्ही नक्कीच मिळवाल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी कमीत कमी वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. हा विषय थोडासा मोठा आहे, कारण ह्या विषयावर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सगळ्या समस्या सारख्या नसतात, प्रत्येकाची वेगळी असते. फक्त विषय असतो वेळेचा आणि तुमच्या मेहनतीचा. तर मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करतो, खूप मेहनत करा, वेळेला महत्व द्या, कारण वेळ सर्व काय शिकवत असते. जिथं माणसं काय शिकवत नसतात तिथं तुम्हाला वेळ शिकवत असते. आणि ह्याच वेळेचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही उद्या करू, परवा करू, नंतर करू असं जर म्हणा तर तुम्ही आयुष्यात कधीच कोणतीच गोष्ट मिळू शकणार नाही. त्यामुळे आजचा दिवस माझ्याकडे आहे, आजची माझी संधी भेटली मला, तर तिचं मी सोनं नक्की करणार. त्या त्या संधीचं सोन्याच्या हिशोबानेच तो विचार करूनच तुम्ही त्या पायऱ्यावर चालायचं शिका, है ना. छोट्या छोट्या गोष्टी सुरुवात करा सगळं, आणि आजच करा. उद्याचा दिवस कधी उगवत नसतो. तुम्हाला जर चमकायचं असेल तर तुम्हाला आजच करणं खूप गरजेचं आहे. तर या व्हिडिओतून नक्की काहीतरी शिकाल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तुमच्या मित्र परिवारांना पाठवा. धन्यवाद.